शादी.com या वेबसाईटचा गैरवापर करत बनावट प्रोफाईल बनवून तरुणींची आर्थिक फसवणूक करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वालीव पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे। या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। अनेक तरुणींना या आरोपीने फसवणूक करत त्यांच्यावर अत्याचार केले आहेत। 26 वर्षे हिमांशु पांचाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे शादी.com या लग्न जुळवण्यासाठी असलेल्या वेबसाईटवरून मीरा रोड येथील 31 वर्षाच्या पीडित तरुणीशी आरोपी हिमांशु पांचाळ याची ओळख झाली। त्यानंतर आरोपीने तिला वसईच्या एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले व तुझ्याशीच लग्न करणार असल्याचे सांगत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यानंतर 21 ते 23 जानेवारी या कालावधीत तिला अहमदाबाद येथे बोलावून तिच्याशी पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित केले। या दरम्यान या आरोपीने पीडित तरुणीकडून 78,000 रुपये रोख आणि iPhone 16 सोन्याचे दागिने काढून घेतले। आपले लग्न याच तरुणाबरोबर होणार असल्याचे त्याच्यावर विश्वास ठेवत मागितलेली वस्तू पैसे तरुणी आरोपीला देऊ करत असे। मात्र नंतर आरोपी हिमांशु पांचाळ याचा फोन बंद झाला व तो फरार झाला। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने वालीव पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दाखल केली। या प्रकरणाचा वालीव पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून तपास केला व आरोपी हिमांशु पांचाळ याला गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून अटक केली आहे। आरोपी हिमांशु पांचाळने शादी.com या वेबसाईटवरून स्वतःची बनावट प्रोफाईल बनवली होती। दिल्ली येथील गुन्हे शाखेचा अधिकारी असून श्रीमंत परिवारातील खूप चांगला पगार व खूप मालमत्ता असल्याचे त्याने या वेबसाईट प्रोफाईलमध्ये नमूद केले होते। या वेबसाईटवरून तरुणींशी ओळख व त्यांच्याशी संवाद साधत उत्तम इंग्रजी बोलून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा। एकाच वेळी तो 5 मोबाईल फोन लॅपटॉपचा वापर करत होता। हॉटेलमधील वायफायचा वापर करून मुलींशी व्हॉट्सअप कॉलवरून बोलत असे। तरुणींशी ओळख झाल्यानंतर त्यांना हॉटेलवर बोलवून नकली दागिने भेट देऊन तरुणींना शरीर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता। त्यानंतर वेगवेगळी कारणे देऊन तरुणींकडे पैसे उकळून तो फरार व्हायचा। आरोपीने आजवर बऱ्याच तरुणींची फसवणूक केल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत।